श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. अध्याय 36. अध्यायाचे वाचन केल्याने साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल. वटवृक्षाच्या ढोलीत ब्राह्मणास मुलगा दिसला. ब्राह्मण पुत्रांना जिवंत केले. वटसिद्ध नागनाथाची कथा. अध्याय 36. श्री गणेशाय नमः. जय जयाजी भक्त तारका, मम पूर्वजा ज्ञानार्का. नरहरी नामे पुण्य श्लोका, पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी कथन, रेवणनाथे अत्रिनंदन. वरद चित्ते प्रसन्न होऊन, सनात चित्ते केलासे. केला तरी प्रतापवंत, परी सरस्वती विप्राचा. अभिप्राय हेत चित्ते करुणी केला शांत. रेवणनाथ गेलासे तरी आता पुढे श्रोती. परिसावे आवाहना, ग्रंथार्थी रेवणनाथ. कैलासा प्रती कैलासद्वारी प्रगटला. दिसे जैसा भास्कर, की उदय पावला रोहिणीवर. की सहस्त्र चपलांचा एक भार, अंग कांती निर्विदसे. ऐसा महाराज तेजपुंज, ग्रामद्वारी येता भुज. तव ते शिवगणा विजय ध्वज, रक्षणा अस्ति द्वारात. त्यानी पाहुनी योगमूर्ती, हटकोनी उभा केला क्षिती. म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती, जाता कोटे महाराजा. येरू म्हणे रेवणनाथ, नाम असे या देहाते. विजय करणी भव भेटीते, आम्हा जाणे आहे की. येरू म्हणती कवनकारे, आम्हा लागी शीघ्र सांगावे. नाथ म्हणे विप्रतनय, सत्य चोरीला शिवाने. तरी तयासी शिक्षा करून, घेऊनी जाईन विप्रनंदन. ऐसे ऐकता शिवगण, परमचित्ती शोभले. म्हणती बाबा बोलसी वचन, यात आम्हासी आले समजोन. तुमचा गुरु गंधर्व जाण, आम्हा लागी वाटतो. परी गंधर्वाचा संस्कार, पाहू आला प्रहार. तरी तो तिथीची करावा आदर, फिर माघारा येतोनी. ऐसे बोलती शिवगण, त्यासी परम कोप चढला. त्याचे मानसी म्हणे गुरु गंधर्व वंशी, तरी आम्हा दावितो. अरे तुम्ही गंधर्वा समान, फिरो नका रानो रान. ऐसे म्हणून करे भक्तिबंधना, भस्मची मोठी कवळली. स्पर्शास्त्र जपोनी होती, फेकिता झाला भस्मची मोठी. तेने द्वारपाळ महिपाटी, खिळवणिया राहिले. 1,000,300 गणमहिते केले व्यक्त. उचलू जाता सोपदाते, महिपदाते सोडिना. पद राही माहीपासून कदा न सुटती. म्हणोनी हस्त धरोणी काढू जाती, तेने महिते युक्त होती. उभय हस्तागणांचे ऐसे 1,000,300, ओनवे केले मही व्यक्त. मग सर्वा लागी बोले नाथ, कोण गंधर्व सांगारे. ऐसे विपरीत करणी, प्रविष्ट होता त्या शिवगणी. हा वृत्तांत सकळ शिवभुवनी, शिवा लागी समजला. कैलासवासी शिवाचे गण, त्याने पर्यास पाहून. परम भयभीत चित्ती होऊन, शिवा लागी दर्शविती. उभे राहुनी शिवा निकट, म्हणती महाराजा निळकंठा. एक मानव सुभट, ग्रामद्वारी पातला हे. तेने 1,000,300, द्वारगण केले मही व्यक्त. करचरण दोन्ही ओनवे समस्त, आरंभळती महाराजा. ऐसी ऐकोनी शिवे मात, कल्पांत भैरवा ज्ञापित.
म्हणे कोणाला येथ शिक्षा त्या ते करारे. ऐसे ऐकता शिववचन अष्टही भैरव प्रयाग्न सवे घेऊनी शतकोटी गण ग्रामद्वारी पातले. तव ते 1,300 भैरवी पाहिले मही व्यक्त. मग परम कोपोनी पिनाक हात शरभया योजितसे. ते नाथे चपळपणी पाहुन पुन्हा शस्त्रास्त्रांचे संधान. तीव्र कल्पोनी शतकोटी गण तयासी तेत खिळिले. अष्टभैरव प्रताप दर्प कदा न गणिती अस्त्र प्रताप. टनकारुणी सर्पचाप तीव्र अस्त्रे योजिती. एक योजिती वातास्त्र प्रबळ एक योजिती प्रयनाळ. एकी नागास्त्र परमशाळ विषधारा योजिले. एकी धुमास्त्र योजिले कठीण. एक वासव शक्ती केली निर्माण. एकी ब्रह्मास्त्र शापवचन शापादपी योजिले ते. एके वज्रास्त्र योजिले सबळ. जे सकळ अस्त्रा असे अतुळ. वीर भैरव तो साधनी चपळ भक्तस्त्र निर्मितसे. ऐसी योजनी सायक मुष्टी शरक सोडिते झाले जेटी. मग अष्टास्त्राते प्रताप कोटी अंबराते मिरविले. ते पाहुनिया रेवणनाते भस्म चिमुटी कवळूनी हाते. एकदाची उत्तीर्ण अष्टास्त्राते मुखे करोनी जपिनानला. वातास्त्रावरी पर्वतास्त्र अग्निअस्त्रावरी जलदास्त्र नागास्त्रावरी खगेशास्त्र. या परी तो जल्पतसे. धुमास्त्रावरी आदित्यनामी वासव शक्ती ते काळिका निर्मी. शापतदपी ब्रह्मखानी स्तवनास्त्र त्या ओपी. वज्रास्त्रे शक्रास्त्रे जपून विभक्तास्त्र केले निर्माण. मोहन अष्टास्त्रांचे निर्वाण एकाची वचने केले ते. असो अष्टास्त्री अस्त्रे जाऊन नाहीसे केले अंबरात. जाण परी ती अष्टास्त्रे उकलून भैरवावरी उपडिले. तेने अष्टभैरव झाले जर्जर. शिवा लागी सांगती हेर. हे महाराज उमावर भैरव क्षीण झाले ती. ते ऐकुनी शिवचित्ती सिद्ध गोसूत केला निगुती. आव्हानोनी रोहिणीपती त्रिशूळ हाती मिरवला. चक्र खगशर सायक अंकुशाने डमरुदेक. शंख नरक पाळस्ती एक नंदी वागदोर मिरवितसे. ऐसी परी भूषण कामांतक तो शास्त्र संजोन. परम संतापे उभा राहून बहुतोरे धावला. ते पाहुनी रेवणनाथ चित्ती म्हणे युद्ध कासया बहुत. एकाची अस्त्रेय प्रतापवंत शिवा लागी करावे. जल्पोनी अस्त्र वाताकर्षण फुंकोनी देत भस्म जल्पून. ते प्रविष्ट होता तीव्रपण शिव विश्वासाकर्षिला. तेने करुणी उमा स्वामी विकळ झाला नंदीवरुणी. धीर न धरवे मही लागोनी उलथोनिया पडियेला. परम झाला गात्री विकळ शस्त्रे मुखीची सुटली सकळ. मुखी रुधिर लोटले तुंबळ सरिता पाटी मिरवले. अष्टभैरव अष्टशस्त्रे करुणा तेही पडले जर्जर होऊन. तीव्र प्रहारे मूर्छा येऊन महीवरती मिरवती. सकळ पडिले शुद्ध हरित अष्टशस्त्रे ती झाली गुप्त. परी गंधर्वा हा सकळ वृत्तांत युद्ध पाहता समजला. मग ते परम तातडी करून विष्णूशीही जाणविती खून. परम अवस्थेसी ऐकून कमलापती धाविनाला. मनोवेगाते मागे टाकून शीघ्र पातला रमारमण. नाथा सन्मुख निकट
एवनी हृदयी प्रीतीने कवळीतसे. हृदयी कवळवणी योगमृती, म्हणे महाराजा तपापती. कवन कारणे विक्षेपचित्ती, कोपानळ पेटला. एरी म्हणे पंकजाक्ष, मी सरस्वती विप्राच्या गृही प्रत्यक्ष. असता शिवे धाडोनी यक्ष, पुत्र त्याचा मारिला. तरी त्या अभिप्राय किरवणी, आता घेन शिवाचा प्राण. उपरी संजीवनी अस्त्रे करून बाळ, उठवीन तयाचे. ना तरी रक्षिणे असेल प्राण, तरी सप्त बाळे द्या आणून. आयसे नाथ बोले वचन, विष्णू त्या ते बोले तसे. म्हणे महाराजा बाळे सप्त, आहेत मजपाशी शिवदशा व्यक्त. तरी सप्त ही जीव तुम्हा ते, हस्तगत करीतो मी. जीवदशा तुम्हा करिता अर्पण, पुढे देह तुम्ही करा निर्माण. ऐसे नाथे ऐकुनी वचन, अवश्य म्हणे तया ते. मग वात प्रेरक अस्त्र, जपोनी सावध केला शोळ पाणी. उपरी विभक्तास्त्र जपोनी, गण सोडविले सकळिक. स्थित मंत्र सुखवास सगन, अष्टभैरवा लाविले भस्म. तेही झाले सुखरूप, पूर्णास्त्र प्रहारा वेगळे. मग सकळ सावध होऊनी प्रीती, नमिते झाले योगपती. मग सप्तजीव दशा देऊनी हाती, गोळविला महाराजा. व्यानास्त्रमुखी जपुन, मही उतरला तपोधन. शीघ्र विप्रग्रामी येऊन, सरस्वती विप्रा सांगतसे. म्हणे बाळे पुत्र कलेवर, उतिमीना समग्र. ऐसे ऐकता सरस्वती विप्र, उखळी पुत्र वाहिला. कुटुनी केला मेना समान, मग समग्र भाग दिला आणून. मग तयाचे यथा भाग, करून सप्तपुतळे बनविले. सिद्ध पुतळे झाली यावर, संजीवनी प्रयोगी वागोत्तर. तेने संजीव झाले समग्र, जीवदशा प्रगटुनी. प्रगटिती अट्टहास्य करून, रुदन करीती सप्तही नंदन. मग सरस्वती कांतेशी ओपून, म्हणे पाळन करी. याचे मग द्वादश दिवसा, पालखी घालून सप्तपुत्रांचे ठेविले नाम. सारंगीनाथ द्वितीया कारण जोगीबा, नाम ठेविले तृतीया बाळक निजानंद. दीनानाथ नयननाथ मिरविला चतुर्थ, यदुनाथ नामी पंचम समर्थ. षष्ठ निरंजन नामी मिरविला, सातवा महापुरुष गैनीनाथ. असे सप्तपुरुष जगविख्यात. पुढे द्वादश वरुषे रेवणनाथे अनुग्रहित केले ते. मग त्या सप्त शिष्यांकारण, सिद्ध केले विद्या ओपून. जगी मिरविले सिद्ध म्हणून, 84 सिद्धांत पै. मग ते त्याची राहुनी योगपती, सेवा घेतसे साता हाती. असो रेवणनाथ विटे प्रांती, अद्यापपर्यंत नांदतसे. असो ऐसे कथेचे चांगुलपण, जो नित्य करी श्रवण पठण. बाळ मृतीचा दोष, जावनी पुत्रवान होईल की. बाळे होऊनी दोषे मरती, तिने स्नानात होऊनी कथे प्रती. मग बाळे तियेचे विलीन गाती. हे गोरक्ष बोलिला जानपा, तरी ऐसी दोष निवारण. कथा ऐकावी कामिकाने, या उपरी वटसिद्धनाथाचे कथन. स्वीकारावे श्रोत्यांनी. पूर्वी सरस्वतीचे उद्देशी करून, ब्रह्मवीर्य गृहाते पडले. खचोन सर्पिणी मस्तकी, अकस्मात येऊन आदळले ते समयी. मौळदंडी पडले शेरेत, तव ती पाहे अकस्मात. चित्ती म्हणे भक्ष महिते, पडले आहे सुडाळ. मग ते उचलोनी आननपुटी, साठविती झाली आपुले पोटी. परी साठवल्या रेत शेवटी, गर्भवाढी लागला. राहिला परी आस्तिकासी, समजूनी आले अंतरासी.
की ब्रह्मवर्य ब्रह्मवीर्य तक्षणात्मक जेसी प्राप्त झाले ते वेळी झाले परी महासिद्ध उदराय येईल अवतार प्रसिद्ध तो नावातील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील जो आयसे जाणोनी आस्तिक मुनी पाहता झाला तक्ष नंदिनी समीपिती ते पाचारुनी बोलता झाला महाराजा म्हणे माया ओ एक वचना तव तो भोग नव्हे दुर्बळवान तुझ उदरी नारायण अभिवत्र येतो गे परी हे तू ते सांगवया कारण पुढे आहे दुर्घट विघ्न जन्मे जय राजयाने सर्पशस्त्र मांडिलेसे सकळ ऋषींचा घेऊनी मेळ मुखकुंडी ठेविला प्रळया नळ सर्पसमिदा योजनी सबळ ऋषी मंत्र आव्हानिती तरी माया ओ सांगे किती बहु फण्यांची होईल होती ते अवगो मुनी माझी चित्ती तुझ पाशी पातलो तरी आता गर्भवरणी स्वदेहाते बैसा छावदुनी एरी म्हणे कवना स्थानी राहुल पोनी महाराजा ऐसे बोलता वागुत्तर तो समीप देखला वटतरुवर तोही तुनाट काष्टपोखर महेवरी मिरवितसे ते पावनी आस्तिक मुनी म्हणे मायो तक्षनंदिनी या वटपोखरात संचरुणी प्राण आपुला रक्षिपये मग तक्षका आत्मज बाळा निर्गती झाली वटस्थळा काष्टपोखरी तपोवेलाळा गरोदर्पण भोगीतसे परी अस्तिके अचळ वज्र प्रयोगी सिंचिला तरू अंबुभागी अचळ करोनी तरू वेगी हस्तिनापुरी चालिला जाऊन मखमंडपात भेटूनी सकळ ऋषी ते गुप्त तक्षक सुतेचा सकळ वृत्तांत निवेदिला तयांसी म्हणे ब्रह्मवीर्य सनातवंत ते उदरी आहे नेमस्त तरी तो वटसिद्ध नागनाथ प्रगट होईल महाराजा ऐसे सांगतसे वर्तमान जो नवातील अभिहोत्र नारायण सर्प सत्री आपण योजूने तयासी पये ऐसे साकल्य वर्तमान ऐकोनी ऋषी तुकविती मान आपुले हृदयी शोध करून अवश्य म्हणती तया ते मग तक्षकात्मजा नाम पद्मिनी मंत्रप्रयोगी देती सोडोनी एरीकडे ओर्गी गर्भिणी नवमासा ते पुरलीसे तिकडे सर्पसत्र झाले समाप्त इकडे दिवस भरले नेमस्त मग प्रकृती अंड होऊन योदित प्रसूत झाली पद्मिनी असो वृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुत अविरोत्र नारायण त्यात ईश्वर सत्ते संचरला दिवसेंदिवस अंडात वाढी लागलसे जीववंत देह होता सामर्थ्यवंत भग्न झाले ते अंड ते मग त्या तळवट पोखरात बाळ रुदन करी अत्यंत निडळवाणी कोणी त्याते रक्षणाते नसेची जैसी जळाती जळमासोळी धान घेता पडे वेगळी मग ती अत्यंत चित्ती तळमळी तैसे झाले बाळका अट्टाहसे करीतसे रुदन तय पातला सुची ब्राह्मण गौड जाती अर्थवर्ण वेदभूषणी निर्वितसे कोश धर्म तयाचे नामा आचारशील विद्यावान सहा शास्त्री पारंगत पूर्ण चतुर्विदित जाणता तो अपर सूर्य तो सर्वज्ञ ज्ञानमूर्ती परी दरिद्र्य प्रारब्ध गती तेने करुणी संसार क्षिती परमचित्ती विठला परी पत्रावळी कारण पाहता झाला वटस्थान पत्रे तोडवी हे म्हणे इच्छुना तया निकटी पातला निकट येता तया तरुत वळवटी बाळ रडे ते कर्णपुटी ऐकोनी तहूकडे फिरवी दृष्टी ते काही दिसेना मनात होय शाशंकित म्हणे बाळ रुदन कोटे होत सुरगींचे सुरवर त्या ते पाहत बोलते झाले तया ते म्हणती कोश
धर्मा शिशुळा ऐक, ह्यात वटतरुत आहे बाळक, तरी त्या मांडूसा तू पाईक. दृष्टिगोचर नेविसी तरी प्रज्ञा अवंता ऐक वचन, तू ते मांडूस काढून आपुल्या ग्रहासी ते नेऊन, संगोपन करी तयाचे. तव घरी येता ते बालक, सुदैव दशेचा उगवेल अर्क. मग दरिद्रता सकळीक जाईल नासुनी महाराजा. जैसी परिसंग संगे करुण, लोह जाती होय सुवर्ण. मग षडगौन शोगौनश्वर, तया कारण दृष्टी पडेना काळीमा. तेवी तू बाळ गृही नेता, सकळ हरेल व्यथा दरिद्रता. बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता, अभिहोत्र नारायण तो. ऐसे बोलोनी साचोकार, सुरवरी पाठविला एक सर. तेने तरु तो महीवर, खंडोनिया पडियेला. तरु खंड होता त्वरित, तो कोश धर्म बाळ देखत. बालार्क किरणी तेज अद्भुत, नक्षत्रपती ते लाजविता. बाळ तेजस्वी मनोहर, अंबरी पाहते झाले सुरवर. मग सकळी घेऊनी कुसुम भार, वर्षाव करीती भावारते. देखताची पद्म पद्मा पदपद्मा, सकळी जोडुनी करयुग्मा. नेमोनिया योग सदमा, कोश धर्मा बोलती ते. म्हणती महाराजा सौभाग्यवंत, तू एक आहेशी भूमंडळात. वटसिद्ध नागेशनात तू ते प्राप्त झाला असे. तरी हा पद्मिनी नागिनी पोटी, रक्षिला गेला तरुच्या तळवटी. आणि सिद्धता पावोनी त्या नागवटी, नाथ मिरवेल योगे आमचा. ऐसे करणी झाली येत, मनोनी नाम वटसिद्ध नागनाथ. तरी तुम्ही आता महिते हेची नाव पाचारा. ऐसे ऐकोनी कोश धर्मे, बाळ उचिलिले अति प्रेमे. परमानंदे आपुले धाम, सेओनी कांते प्रती बोलतसे. तवती कांता सुरादेवी, परम प्राज्ञिक सुशीलमही. धैर्य औदार्य सत्वपदवी, लोकानाजी दावितसे. बाळ सुरादेवीने देखिता म्हणे मजकडे द्या लावण्यवंता. तव ते दृष्टिगोचर करिता, बाळ अर्का समान दिसत असे. मग हासोनी बोले कोश धर्मा, म्हणे महाराजा नरोत्तमा. बाळ कोणाचे उगमा, आणिले ते मज सांगा. मज वाटते की बाळ नव्हे, सानरूपी यमपिता झाला आहे. की ईश्वरे सृष्टी पाहे, दुजा चंद्र निर्मिला की दुलता सकळ लाजिरवान. की मेघा परती लपो स्वरूप पानन, म्हणून ईश्वरे तेज हरुण तुम्हा हाती दिदले. की नक्षत्राचा पार मेळा, नावडे विश्वरा पृथक पाळा. म्हणून हे समुच्चय करुणी, गोळा तुम्हा लागी ओपिले. ऐसे म्हणून स्नेहभरीत, बाळ उचलोनी हृदयी लावित. मग कोश धर्मे सकळ वृत्तांत, निवेदिला कांते ते. सुरादेवीने सकळ कथन, सुरवर वाक्याशी. ऐकोन परम पावोनी समाधान, पालखा घालोनी हलवित. हृदयी कवटळिता बाळ, पयाने दाटले कोच मंडळ. पाना होनी बाळ मुख कमळ, पयोधराग्री पेरितसे. मग ते बाळ घोटीत क्षीर, जठराग्नीचा दाहक उबार. शांते होनी शांतीपर, बाळ मिरवे देहस्थ. अति लालने स्नेहभरीत, मार्जन नाहोनी घातला पालकात. नाम ठेविले वटसिद्धनाथ, ओव्या मंगळ गातसे. मग दिवसेंदिवस राहणी गण, सिंचन करे मोह संजीवन.
सुरादेवीनेचे प्रांच प्राण निजांकुरी लवलवती. मग ती पल्लवाकार खळदावी भक्तिपर परितीक्ष्ण कटु व्यवहार. स्वप्ना माझी दिसेना जैसे तमारीचे गावी. नांदू न सके तमाची पदवी की कामधेनूचे काशे ठाई. सुधा नये पडियेला देवी सुरादेवीचे अंतःकरण. कदा न दर्शवी भिन्न दर्शना. परममोहे गेली वेष्टून पाषाण जेवी शेवाळी. असो ऐसे सुखस्थित बाळा लोटले दिवस बहुत. सप्तवऋषी कोशसूत मौजी बंधना मिरविला. या उपरांतिक एके दिवसी सोडोनिया क्षेत्र काशी नागनाथ. सहज खेळावयासी भागीरथ. पातला टळटळीत भरले 2 प्रहर. काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडितसे मनोहर. अर्क जेबी दुसरा तो तेची समय अकस्मात. येता झाला त्रिसूत. येताची दृष्टी यथास्थित बाळावरी केली से. तो बाळ तेजस्वी अर्कनीती. खेळता हे स्वस्तगती. बहु मुले बैसोनी पंगती. लटकेची अन्न वाटीतसे. मुले गड्या गड्या म्हणोनी धालो म्हणती सेवनी अन्न. आता पुरे वाढणे वाढू नको आम्हासी. परी तो तयांसी आग्रह करीत घ्या घ्या म्हणोनी. वाचे वदत न घे त्यासी. विनंती करीत रसाळवाणी करोनिया ते पाहोनिया. अनुसया सूत पाहुनी मनी हास्य करीता. चित्ती म्हणे लटक्यांना ते मुले धालो म्हणताती. तरी आता आपण संचरून मुला लागी द्यावे अन्न. मग प्रत्यक्ष बाळतनू धरून तया माझी संचरला. बाळ अंगणी उभा राहून म्हणे अति आला तुम्हा कारणे. अन्न मागुते उदरा कारणे तृप्त त्या ते करावे. तब ती मुले तीव्रपणे पाठी लागती वासो सोन. म्हणती आमचे मंडळात कोण आला से आता खेळावया. कोणी दाटोनी पुढे येती. कोणी शेला उभारिती. कोणी पाषाण घेती हाती. जातो शिकी मारू तुझ ऐसी मुले दाविती चिन्ह. ते श्री नागनाथे पाहून सकळ मुलांची इच्छा पाहून. वारिता झाला सोहस्ते म्हणे गडे होय का वचन. आपण बैसलो शेवू अन्न. त्यात अतीत आला जाण. त्याशी दौडू नये की पहा आपुले घरी सांगे पिता. विनमुख कोणी न व्हा ना तिता. तैसाची आपण भिक्षुक मागता. आला हे समयाशी काढोनी अंगावरील चीर. अंग पुशितसे आपुले करी. गंध लावी भाळावरी शुष्क पूजा करीतसे. तरी अतिथीचे करोनी पूजना. पोट भरी घालावयांना प्रत्यक्षनात करी धरोना. बाळे आणली अंगणी बैसविला. लटिकेची कल्पनेची करुणी. जीवन तया अथिता घालिता स्नान. हस्तपदावरी फिरवून करती क्षालनांगाचे. लटके मनाचे करुणी तुमना. हार गुंपीला कल्पने करुण. ते अथिताचे गळा घालून लटका धूप दाविती. भावपूर्वक लावणी नयन ऐक्य करीते पंचप्राण. परी सहज दृष्टीते ज्ञानपण. आरती करीती अतिथीची. मग लटिकेचे पात्र पुढे ठेवून. कल्पोनी लटिके आणोनी वाढती अन्न. मग उभयहस्त जोडणी प्रार्थना करीती अतिथीची. मग लटिकेची पात्र पुढे नेऊन नम्र वाचा रसाळ प्रार्थना करीती अतिथीची. नम्र वाचा रसाळ वचन म्हणती स्वामी सेवा अन्न वारंवार. नमस्कार करून आणिक वाढू म्हणताती. ऐसे आदराचे
चांगुलपान पाहुणी या त्रिनंदना चित्ती म्हणे प्राज्ञवान आबाळ सुशील आहे हा उदार बुद्धी तृप्ती करुण वर्तत आहे दातृत्वपणे हे तो पूर्वीची योग सृष्टी करुण योगिया वाचून घडेना सुशुद्ध आणि विवेक शांती विचारे देजयाचे देहाप्रती जरी पृथ्वीचा योग भ्रष्ट गती योगा वाचूनी घडेना स्नानानी हरणी स्थिती याचकार्थवान बहुत युक्ती तरी पूर्वीची योग श्रेष्ठ गती योग्या वाचुनी घडेना उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वाप्रती दुःख न देणे पराप्रती हे योग्या वाचुनी घडेना ऐसे चित्ती अवगुण शोधितयाचा पूर्वजन्म तो अभिहोत्र नारायण निज मानसी भासला मग कृपा सिद्धी वरुणी युक्ती देता झाला तयाची हाती जे जे वदे वनी निश्चिती ते ते पदार्थ मिरमावे मग परम होनी हर्षयुक्त म्हणती हा एक उदेला गहे महिनात समय बोलोनी त्या ते हस्तधरी तयाता उपरी करणे सांगे मात भोजन घाली सकळ मुलाते परीतून सेवी सिद्ध अन्नाते कदा काळी बाळकारे नाथाग्रे हे त्या वाडीत तरी ते पात्र मिळवे अति अद्भुत ज्या पदार्थाचे नाम वदत तो पदार्थ मिरवे पत्रावरी मग ती बाळे अज्ञानपणे साचुकारी करीती भोजन ऐसे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळता ती सोनाम सांगून त्रिनंदन चालता झाला पुसोणी नाम एरीकडे पंक्ती बैसोन भोजन खेळी खेळती आपुलाले गृही जाऊन शेविती काही किंचित अन्न ते चाटी बोटी करुणी अन्न नासती विखुरती ते यथेष्ट इच्छे समान सर्व पदार्थ षड्रान्नस मग ते गृहीचे कदन्न तुच्छपणी वाटले त्या जे ब्रह्मरूप रसा ते धाले अपारपर सकळ विसरले माया दोतकाची सी बैसले लाळ गोटीत शेवावया की हाटकगत जुळावाशी नवरत्न कोंदण त्या भूषणाची ते काय करुणी काच मण्याशी स्पर्शित होतील चित्तांत की सुरंगरंगी धामंचकी कुसुमगंधारूप वरु सेविता थोर की तो त्या जुनी दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की तन्याय मुले सकळ सेविती षड्रान्ना ते अमळ तया गृहीचे कदन्न केवळ मिष्ट काही लागेना मग ती तयांचे तात मात गृही मुलांसी पुसती थारत तेही वदती प्राजळवंत षड्रस खेळनाचा म्हणती तुम्ही दरिद्रपणी सेविता कदन्न कांजीपणी आम्ही नित्य सुरनदीवर जावनी षड्रसांना सेवितो तव ते सत्य मानुनी चित्ती गुप्त बेशे दुरुनी पाहती सरिता तिरी बैसोनी पंक्ती नागनाथ वाढीतसे मग ती चर्चा सर्वागृही प्रकट झाली सर्वदेही मग कोश धर्माशी सर्वही सुचविती अर्थाते म्हणती विप्रावतव नंदना स्वर्ग सरिते नित्य जाऊन अपार पंक्ती बैसोन षडरसान्न वाढीतसे आम्ही प्रत्यक्ष पाहुनी दृष्टी बोलतो तुते वागवटी पात्रे विना उभय करपुटी इच्छाने वाढीतसे नेणो कैसी कीर्त करीतो गती गुला हात ठेवितो क्षिती पदार्थ विवरान वाचे प्रति होता पदार्थ मिळवत ऐसे ऐकोनी कोश धर्म आठवी केले सुरवरांचे वचन की पुढे पावनी शुद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेला हा ऐसी खून जाननी चित्ती म्हणे आश्चर्य दावी लोकाप्रती ऐसे कोणासही स्थिती घडून येत नसे की धिक्कार करोनी तयांचा बाळ भिकारी
असत्य वाचा एके दिवशी हस्तसुताचा धोरणी बेसवी अंकासनी घेऊन या मुखचंबना आणि कुरवाळे हस्ते वदन म्हणे बारे मुलाकारणे भोजन घालीशी कैसे तू ऐसे पुसता कोंडे करुण तोही दाटला स्नेह करुण तातासी म्हणे तुझ भोजन तैसेची घालितो आता मी अंकी होऊन तत्काळ उठून क्षिती हस्त ठेवी पात्र म्हणून तव ते प्रत्यक्ष पात्री दिशे अन्न कोश धर्म पाहतसे उपरी बहुधा प्रत्यक्षपणे तव ते पदार्थ दिसती नयनी खाद्य उपजली हे बाघोनी म्हणी आश्चर्य मानिले मग मान तुकावोनी कोश धर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्या नाम मज लागी सांगावे या बरी मोने म्हणे तात ऐक आमुचे खेळी आले बालक ते सांगितले कौतुक ते तुझ प्रती सांगतो तेने माझा हस्त धरोन उगाची कान फुंकोन मवळी हस्त ठेवून वाडावया लाविले परी ते पोरामुचे मिळी सहजरीती आले खेळी परी त्या पोरी कळो करोनी रळी वारिले म्या सकळा ते उपरी मी त्या मुलाकारणे तू शोभिले मोठ्या गौरवाने जैसे तुम्ही अतिथी कारणे गौरती गौरवीत सा महाराजा लटक मटक स्नान भोजन करो सारुनी तयाचे पूजले चरण नमस्कारुनी ते देखून बोळविला महाराजा ऐसे ऐकोनी कोश धर्म आल्यात अथिता धरोणी नेम बाळा हाती अतिथी पूजा करुण तुष्ट चित्ते बोळवी ऐसा पाहुनी विप्रनेम परम संतोषला दत्तात्रेय नाम चित्ती म्हणे मार्ग सुगम बाळा लागी लादला तेने करुणी सकळ क्षेत्रात कीर्ती वाढली असंभवित महासिद्ध म्हणे नारायणनाथ किती कानी आराधिला मग शतानुशत सहस्रश पंक्ती षड्रसाने शेवणी जाती बहुतांची कार्ये होती कनक धन वसना पावती ते मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध कीर्ती वाणिती वनिती जनप्रसिद्ध पंच विषया संतोषिनी चिले कामा फळतसे मग अंगी आले शहाणपण देहाचे केले अज्ञानपण एके दिवशी ब्रह्मनंदन ताता जवळी बैसला तातासी म्हणे महाराज मम हाते पुरे जगाची चोज तरी कवणी रती जगाचे काज कवण्यावरती फळतसे दत्तात्रेय नामे बाळवेश बाळपणी भेटला मास तरी कोण महापुरुष प्रतापी बळी आगळा तात म्हणे देव दत्तात्रेय मुनी त्रयदेवांचा अवतार भुवनी सुफळ प्रारब्धे केला भेटोनी तुझ लागी पाडसा नागेश म्हणे आता परतोन कैसा भेटेला त्रिनंदन हे सांगे मज लागून निवेदन करी महाराजा या उपरी बोले कोश धर्म बाळा तयाची भेटी दुर्गम तो एके ठाई नसे नेम आणि क्षेत्री हिंडित सये कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्र मातापूर ऐशी हिंडता अनेक क्षेत्रे कोटे पाहसी पाडसा परी प्रारब्ध योग हे करुणी भेटतसे दत्तात्रेय मुनी यत्न केलिया भेटी लागुनी आतुडेना बाळाका जैसा कल्पतरू चिंतामणी निधी परीस लावण्य खाणी बारे नातुडे यत्ने करुणी अवचटपणी मिळती तेची रीती अत्रिनंदन प्राप्त नव्हे यत्ने करुण ऐसे सांगुनी कोश धर्म बाहेर गेला कार्यासी एरीकडे नागनाथ हृदय आपुले विचारित की ऐसा रवीस सनातवंत निज दृष्टीने पाहावा परी पांचाळेश्वरी मातापुरी जाऊनी शोधावे कोल्हापुरी जेथे जेथे वास धरित्री तेथे तेथे शोधावे मग पुसोनी मातेशी निगतच झाला मुनी शोधासे
माथापुरादी पांचाळेश्वराशी पाहू पातला कोल्हापुरी क्षेत्र कोल्हापुरी संचरण पुसता होय राज जनकारणी की येथे तो त्रिनंदन कोणी ठाई राहतसे ऐसे ऐकोनी लोक हसती वेड लागले तुथे म्हणती अवधूत येतसे क्षेत्राप्रती तो कोणा प्रगट नव्हे रे कोण्या स्वरूपी येते येऊन जात आहे भिक्षा मागून ऐसे जनाचे बोल ऐकून प्रत्युत्तर त्या देतसे म्हणे येथे भिक्षेकारणे येत आहे त्रिनंदन तरी अन्य क्षेत्री भिक्षा मागणी तया घडत नाही की येर म्हणती त्यासी भिक्षा मागावी कोल्हापुरासी या व्यतिरिक्त अन्य क्षेत्राशी अन्य न सेवी मागोनी अन्य क्षेत्री तयान चित्ती न वाटे सुधाळपण या सम कैसे ग्रामान पुण्यक्षेत्र हे असे ऐसे क्षेत्र पुण्य पावन जरी या गावी न मिळे अन्य तरी उपवास करी त्रिनंदन परी अन्य क्षेत्री सेविनाम अरे या गावींचे शाकपत्र मानित आहे परम पवित्र परी अन्य गावींचे पक्कान स्वतंत्र विठळा परी मानितसे जैसे एक पत्नी नरा कुरूप असेल जरी दारा तरी तीच भोगी व्याभिचारा लावण्य लतिका कळीना की विप्र करीचे कंदन सोडोनी शुद्धाचे षड्रसान्न शेविल त्या काय प्रसिद्ध ब्राह्मण म्हणे देवता न वरीच देवी दत्त क्षेत्र हे सोडून कदा न पाहे अन्य ग्राम ऐसे त्या जनाचे बोल ऐकोन विचार करी मग नाथ चित्ती म्हणे करोणी पाकाग्नी करामात पेटून द्यावे अग्नी सकळ क्षेत्रा भोजन घालुनी पाठवावे गृही गृही मग तो स्वामी येता भिक्षेशी कोठोनी अन्न वाढीती त्यासी मग सहजीची सोकीर्तीसी आपणा पाशील येईल की येईल परी सिद्धांना घेणार नाही भिक्षे लागून हेची ओळखी जाणोनी खुणा पाय वंदावे तयाचे आणिक माझे हे विचारोनी नाम गेला ही योगद्रुम तरी तोही भेटेल कृपे करुणा नामाभिधान ऐकोनी आणि मजही गेला सांगोनी जाण ती शेवू नको सिद्धान्न आणि का ते घाली भोजन तुष्ट करी शुद्धार्थी ऐसे सांगोनी गेला मात्र तो शेविनार नाही सिद्धांना ते ऐसा उपाय योजनी चित्तांत लक्ष्मी देवळी संचरला भेटोनी पुजारी आसी ओवरी एक रहाया वयासी मागोनी घेत अति प्रीतीसी बंदोबस्ती नेटकी परी तो पुजारी भक्तिवान अतिथ पूजा कारुण नित्य पंगसीसी घेऊन भोजनाते सांगतसे ऐसे लोटता काही दिवस पाचारोनी पुजारास म्हणो म्हणे माझे आहे मनास ग्राम भोजन घालावे परी तुम्ही सहाय्य होऊनी माते खटपटीती सह सारावे कृत्य तव तो हासोनी बोले त्याते फार बरी आहे जी आम्ही खटपट करून सगन परी तुम्हापाशी कोटी अन्न उंगेची कैसे ग्राम भोजन सबळ सामर्थ्य असावे नात म्हणे ऐका वचन सर्व सामग्री ठेविली करुण परी खटपटीची अंगवन करा कार्यशुद्धी हे मग तो अवश्य म्हणून त्याते बोले आमुजे काय जाते पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हाशी ऐसे बोलून नाथ ते पुजारी केला सो कार्याते एरीकडे ओवरीत काय करी महाराजा कोरडे अन्नाचे घेऊन ग्राम स्थितीशी ठेवी करपदम तो कनकराशी पर्वता समान तया ठाई बैसल्या ऐशिया बरिया फार राशी निर्मिता झाला स्वपरेशी घृत स्नेह आदी साठवनासी ओवरी माझी विराजवित
मग येऊनी पुजाराशी सदनी आणिला करी कवळवणी ओवरी माझी शीघ्र गती नेऊनी सिद्धाश्रमी दाविला यावरी आता पुढे कथन अन्नछत्रीचे समान श्री नागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची तरी ती कथा सुधारस सेवा श्रवण द्वारास दुंडीसूत मालू सुरस हरी कृपे सांगेल की स्वस्ती भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर षट त्रिशतमाध्याय घोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।